नमस्कार विद्यार्थ्यांनो. DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी घटक पाठ 24 ईद यामधील भाग 3 अभ्यासणार आहोत. तर मागच्या भाग 1 व 2 मध्ये आपण पाठ 24 ईद यामध्ये उस्मानच्या घरी कशा पद्धतीने ईद हा सण साजरा केला जातो, त्याचे कोणकोणते मित्र त्याच्या घरी येतात, उस्मानची अम्मी रमजान ईद निमित्त काय बनवते, कशा पद्धतीने उस्मान व त्यांचे मित्र शीरखुर्मा या पदार्थाचा आस्वाद घेतात, त्या संदर्भात माहिती बघितली होती. तर आज आपण आणि भाग 2 मध्ये आपण त्यावर आधारित काही प्रश्नांचा आढावा पण घेतला होता. तर आज आपण भाग 3 मध्ये काही चित्रे दिली आहेत, त्या चित्रांसंदर्भात माहिती बघणार आहोत. आता बघा, काही चित्रे दिली आहेत. जसं चित्रावरून सणांची नावे सांगा. सणांची नावे पण ओळखायची आहेत आणि त्याबरोबरच त्या सणाविषयी थोडक्यात माहिती घ्यायची आहे. तर बघा, इथे 1 2 3 4 5 6 चित्रे दिसत आहेत. ती 6 चित्रे 6 सणांची आहेत. ठीक आहे. तर एक एक करून आपण माहिती बघू. ठीक आहे. तर बघा, पहिला चित्र. तर ह्या चित्रामध्ये आपल्याला गुढी दिसत आहे. आता गुढी केव्हा उभारतात? जेव्हा गुढीपाडवा हा सण असतो की नाही. तर गुढीपाडवा हा जो सण असतो तो आपला मराठी संस्कृती म्हणजे मराठीचा सण आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे जसं मराठी जो नववर्ष आरंभ होतो, तो मराठी हा नववर्ष आरंभ साधारणतः गुढीपाडव्यापासून होत असतो. त्यानंतर बघा, दुसरा चित्र, रक्षाबंधन. एक बहीण आपल्या भावाला राखी बांधत आहे. आता रक्षाबंधन माहिती आहे, आपण पण रक्षाबंधन हा सण साजरा करतो. आता बहीण भावाला राखी का बरं बांधत असते, त्यामागचं कारण काय आहे? तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळी बहीण आपल्या भावाला राखी बांधते तेव्हा ती ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते की माझ्या भावाचं जे आयुष्य आहे ते खूप लांब असावं आणि त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये खूप उन्नती करावी. आणि भावाचं हे कर्तव्य असते की त्यानं आपल्या बहिणीचं नेहमी संरक्षण करावं. ठीक आहे. तर हा एक बहीण आणि भावाच्या प्रेमाचा काय असतो, सण असतो, ज्यालाच काय म्हणतात, रक्षाबंधन. त्यानंतर चित्र क्रमांक 3 पहा. आता नुकत्याच काही दिवसा अगोदर हा सण येऊन गेला. जसं कोणता सण आहे बघा, तुम्हाला समजून येईल. तर कोणता आहे? ख्रिसमस आहे की नाही. तर ख्रिसमस हा सण ख्रिश्चन लोकांचा आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपण काही दिवसा अगोदरच हा सण साजरा केला आहे. त्यानंतर बघा चित्र, यामध्ये रमजान ईद आहे की नाही. रमजान ईद हा सण आहे, ते साजरा करत आहेत. त्यानंतर बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? वर आपट्याची पाने दिसत आहेत आणि आजोबा, काही 2 लहान लहान मुले आहेत, एक मुलगी एक मुलगा आहे, आणि ते एकमेकांना लाडू देत आहेत. तिळाचे लाडू असतात की नाही. आता तिळाचे लाडू, तर बघा, तिळाचे लाडू केव्हा देत असतात? मकर संक्रांतीला देत असतात, नाही का. आता ही तर काय देत आहेत एकमेकांना? ते आपट्याची पाने देत आहेत. मग आपट्याची पाने आपण एकमेकांना केव्हा देतो? जेव्हा दसरा हा सण असतो. आणि लाडू केव्हा देत असतो? जेव्हा मकर संक्रांत येते. तर आता नुकत्याच काही दिवसानंतर 10 दिवसानंतर कोणता सण येणार आहे? मकर संक्रांत हा सण येणार आहे. आणि दसरा सण केव्हा येतो? दिवाळीच्या अगोदर येतो की नाही. तर लक्षात ठेवायचं, आपट्याची पाने आपण दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देत असतो. आणि त्या दिवशी त्या पानांना आपण काय समजतो? सोने समजतो. सोना माहिती आहे की नाही. तर अशा पद्धतीने या चित्रामध्ये कोणता सण आहे? दसरा. त्यानंतर बघा शेवटचं चित्र. आता ह्या सणामध्ये बघा, लहान मुले काय करत आहेत? फटाके उडवत आहेत. आता फटाके उडवण्याचा कोणता सण असतो सांगा बरं? तर कोणता सण असतो? दिवाळी. बघा, काही मुले अनार उडवत आहेत, फटाके फोडत आहेत.
आहेत की नाही. काही मुले मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेत आहेत. अशा पद्धतीने हा दिवाळी हा सण आहे. तर आपण बघितलं कोणकोणते सण बघितले. गुढीपाडवा, रक्षाबंधन, अजून ख्रिसमस, ईद, दसरा आणि दिवाळी. तर बघा आजसाठी तुमच्यासाठी गृहपाठ आहे. लिहून घ्या तुमच्या मराठीच्या वहीमध्ये. प्रश्न, आपले राष्ट्रीय सण कोणते, त्यांची नावे लिहा. धन्यवाद.